मी सुनील मधुरे, आपण पाहतात STV 125 न्यूज चॅनल। आज आपण आहोत देगलूरच्या पोस्ट ऑफिस मध्ये आणि पोस्ट ऑफिस मध्ये या ठिकाणी एक शिबिर चालू आहे। तर आपल्या सोबत आहेत पोस्ट मास्टर विनोद जी। आपण त्यांच्याशी बातचीत करूया की आज नेमका त्यांनी कॅम्प कुठला सुरू केलाय आणि कॅम्पचे वैशिष्ट्य काय। तर सर्वप्रथम मला सांगा की आज आपण कुठला कॅम्प लावला त्या ठिकाणी। नमस्कार सर, आज आयुर्वेदा लाईफ केअर नांदेड यांच्या माध्यमाने कुलकर्णी साहेब आम्हाला सांगितले होते DO कडून की आज कॅम्प घ्या शनिवारी। तर त्यानुसार आम्ही कॅम्प घेण्याचं ठरवलं आणि आज हेल्थ केअर चेकअप, म्हणजे बरेच लोकांना कसं हेल्थचे इश्यू असतात, प्रॉब्लेम असतात, त्यामुळे देगलूर पोस्ट ऑफिस मध्ये आम्ही हेल्थचा आज चेकअप चालू केलेला आहे इथं आणि चांगला प्रतिसाद आहे। बरेच लोक या ठिकाणी चेकअप करून घेत आहेत आणि बरेच लोकांचे चांगले अनुभव पण आहेत हेल्थ केअर लोक। आणि नांदेड मधून आमचे साहेब आले, दीपक मोरे साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत चेकअप करण्यासाठी। जवळपास नांदेड मधून 4 ते 5 जण आज चेकअप तपासणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तर मला सांगा आज हे कॅम्प मध्ये कुठले कुठले कॅम्प आहेत, म्हणजे आईज कॅम्प आणि हा दुसरा कुठला कॅम्प आहे? या ठिकाणी ब्लड प्रेशर कॅम्प, डायबिटीजचं पण आहे, त्या ठिकाणी ECG पण आहे, त्या ठिकाणी BMI पण आहे, बॉडी फॅट असेल तर बॉडी फॅटचं पण आहे या ठिकाणी, म्हणजे बॉडी पूर्ण चेकअप करू शकते आपण या ठिकाणी। तर सकाळी किती वाजता कॅम्प सुरू झाला आणि किती पर्यंत चालणार आहे? हा कॅम्प आज 12 वाजता चालू झालेला आहे आणि तो कॅम्प 4 ते 5 वाजेपर्यंत चालणार आहे आज। तर आतापर्यंत साधारणतः किती पेशंटने याचा लाभ घेतलाय? या ठिकाणी जवळपास 50 जणांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आज। आणि शनिवारी कॅम्प ठेवण्याचा मागचा उद्देश एवढाच होता की या ठिकाणी बाजार पण आहे, त्यामुळे आज गर्दी पण खूप आहे या ठिकाणी आणि जो गरीब लोक असतात ते पण आज बाजारमध्ये आलेले असतात, त्यामुळे आज शनिवारी ठेवलेले आहे आम्ही आणि बरेच लोक त्या हेल्थ केअरचा पण लाभ घेतलेला आहे। तर आपण शेवटचा प्रश्न की जनतेला आपण काय आवाहन कराल? जनतेला एवढंच आवाहन करतो की या ठिकाणी येऊन हेल्थ चेकअप करून घ्यावे एवढंच आवाहन करतो जास्तीत जास्त लोकांनी। STV 125 न्यूज सुनील मधुरे। पोस्टामध्ये कॅम्प सुरू आहे, त्याचे इन्चार्ज आहेत मोरे सर, आपण त्याच्याशी बातचीत करूया की मला सांगा आता हे कॅम्प कुठला आपण लावलेला आहे? हे आयुर्वेद लाईफ केअर मुंबईची टीम आहे आणि असोसिएशन विथ पोस्ट ऑफिस यांनी आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये आपण जनरल चेकअप सर्व फ्री करतोय। डायबिटीस आहे, BP आहे, नाडी परीक्षण आहे, आई चेकअप आहे, प्रकृती परीक्षण आहे, त्यानंतर ECG आहे। तर हे असं जनरल चेकअप आपण आहे तर ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये चेकअप करून जर कोणाला काही क्रोनिक डिसीज वगैरे असतील, जसं आर्थरायटिस आहे किंवा गॅस्ट्रिक प्रॉब्लेम आहे, डायबिटीस आहे, BP आहे, थायरॉइड आहे, यांसारख्या आजारावरती आपण घरगुती औषधं करून कसं त्याला रिकव्हर करू शकतो, असं प्रत्येक पेशंटला आम्ही इंडिव्हिज्युअल मार्गदर्शन करतो। तर मला सांगा की आता हे जे पोस्ट ऑफिस मध्ये आहे, या देगलूरच्या पोस्ट ऑफिस मध्ये कॅम्प सुरू आहे का पूर्ण जिल्ह्याच्या? नाही, पूर्ण डिस्ट्रिक्ट पोस्ट ऑफिस मध्ये आपण मेडिकल कॅम्पिंग करतोय। म्हणजे आपलं SP म्हणजे तुमचं सुप्रिटेंडेंट ऑफिस आहे तिथे पण झालेलं आहे, त्यानंतर किनवटला झालेला आहे, इकडे देगलूरला आहे, असं आपण ऑल पोस्ट ऑफिसने आमचं मॅनेजमेंट केलेली आहे मेडिकल कॅम्पची। तर आपले जे मेडिकल कॅम्प्स आहेत ह्याच्यामध्ये एखादा पेशंट असेल आणि तो हार्टचा पेशंट असेल, एखादा गरीब पेशंट असेल, तर समजा त्याचा बायपास करायचा असेल तर त्याच्याकडे कदाचित पैसे पण नसतील किंवा खूप सारे लोकांकडे पैसे नसतात खूप मोठे ऑपरेशन करण्यासाठी, ह्याच्यासाठी आपण काही मदत करता का आपण? नाही, आम्ही कसं आहे सर, जर का कोणाला आता जनरली काय बेसिक जर बघायला गेलं तर हार्ट रिलेटेड इश्यू जे आहेत, आता बरेच पेशंटला माहिती आहे की गव्हर्नमेंटच्या काही खूप स्कीम आहेत त्या माहीत नसतात। जर एखाद्याला एंजिओप्लास्टी करायची असेल, बायपास करायचा असेल तर प्रत्येक जे गव्हर्नमेंटने आपल्याला स्कीम दिलेली आहे आम्ही त्यांना टोटल त्याचं मार्गदर्शन करतो की ही स्कीम आपण कुठून अवेलेबल करू शकतो किंवा महात्मा फुले मधून कुठल्या सर्जरी होऊन शकते तुमची, किंवा कॅटरेक्टची सर्जरी कुठून। आता आमच्याकडे आम्ही आय चेकअप करताना बरेच कॅटरेक्टचे पेशंट भेटतात। आजच आपल्या कॅम्पमध्ये 3-4 कॅटरेक्टचे पेशंट होते, त्यांनाही सांगितलं की गव्हर्नमेंट ऑफिसला जाऊन कॅटरेक्टचं गव्हर्नमेंटने सुविधा दिलेली आहे की कॅटरेक्ट ऑपरेशन फ्री मध्ये करतात। काही संस्था आहेत त्यांचं मार्गदर्शन आम्ही त्यांना सांगतो प्रत्येकाला कुठून काही करता येईल। जनरल आम्ही मुंबईमधून कॅटरेक्ट आम्ही लायन्स क्लब मधून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून देतो, किंवा काही संस्था आहेत त्यांच्याकडून आम्ही कॅटरेक्टचा सर्जरी फ्री वगैरे करून देतो। तर आपण शेवटचा प्रश्न की आपण नागरिकांना या ठिकाणी काय आवाहन कराल? नागरिकांना एकच कारण की आज जनरली बघायला गेलं तर
मागील 2019 मध्ये आपण बघितलं की कोरोना सारख्या भयंकर व्हायरसने आपल्या कित्येक जणांचे प्राण गमावले. तर बेसिकली आमचं म्हणणं आहे की माणूस हा एवढा धावपळीच्या जीवनामध्ये व्यस्त आहे आणि आपल्या शरीराकडे जेवढं दुर्लक्ष करतोय त्याचे इफेक्ट बरेच आपल्या बॉडीवरती होतात, समजून येत नाहीत. डायबिटीज, बीपी, थायरॉइड यांसारखे भयंकर आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. तर जनरली आपण आपल्या बॉडीची कशी प्रिकॉशन घेऊ शकतो, कसं प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आपण करू शकतो, यासाठी जास्तीत जास्त लोकांनी जनरली चेकअप करणं गरजेचं आहे. आणि योग्य डाईट वगैरे करून, योगा, प्राणायाम, मेडिटेशन करून आपण आपल्या बॉडीचं म्हणजे आरोग्य आहे चांगलं कसं ठेवलं पाहिजे आणि स्वतःनी त्याची काळजी घ्यावी.